जय भीम मित्रांनो, मी नुगिता बोरकर, शिला ड्रायव्हिंग स्कूल दारव्हा आणि वणीला पण ब्रँच आहे म्हणून वणी पण. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अंजलीताई भारती यांच्यावर जी ॲक्शन घेण्यात आली, की त्यांनी मुख्यमंत्री साहेब यांच्या पत्नीवर जो विषय मांडला त्या प्रबोधनामध्ये कार्यक्रमामध्ये, तर हा चुकला वगैरे आणि खूप त्यांच्यावर लगेच ॲक्शन किंवा यांच्यावर कारवाई करा, हे करा, ते करा. पण त्यांचा तो पूर्ण व्हिडिओ ऐका तुम्ही, त्यांचं ते गाणं किंवा ते वाक्य ऐका तुम्ही. त्यांनी की जाणून नाही म्हटलं, त्यांचा खूप सिंपल आणि साधा सोपा उद्देश होता की जे 4-4 वर्ष 3 वर्ष छोट्या मुलींवर बलात्कार होतात, तर त्या आरोपीवर काही ॲक्शन नाही होत. ॲक्शन होते किंवा नाही, किंवा सोडून दिल्या जाते, किंवा काही नाही, कारवाई तेवढी फास्ट कारवाई होत नाही जशी की झाली पाहिजे. की अरे यार, खूप मस्त छोट्या मुली इतक्या लाड करण्यासारख्या असतात ना छोट्या, तर त्यांच्यावर बलात्कार करतात, ठेसून मारल्या जातं. तरी पण म्हणजे या गुन्ह्याला तर फाशीची शिक्षा किंवा ऑन द स्पॉट जी पब्लिक आहे त्यांनी ॲक्शन घ्यायची, मारून टाका, फिनिश करा. म्हणजे असे काहीतरी ॲक्शन घ्या की नेक्स्ट कोणी करताना घाबरलं पाहिजे. पण काहीच ॲक्शन नाही. उलट पोलीस प्रोटेक्शन दिलं जाते त्यांना. म्हणजे सेफली नेलं जातं. त्यांच्यावर कारवाई केली जाते की नाही, ते XYZ. आता मालेगाव प्रकरण जे झालं, तर माझ्या लाईव्हला एक तिथला मुलगा जॉईन झाला होता. त्याने सांगितलं की माहीतच नाही म्हणे तो आरोपी कुठं आहे, तो फरार आहे की त्याच्यावर काही कारवाई झाली, काही माहीत नाही लोकांना. तर हे असं असते. म्हणजे इतक्या छोट्या मुलींवर बलात्कार होऊन ते आरोपी काय करत आहेत काही घेणं देणं नाही. आणि साधं एक वाक्य बोलण्यासाठी किती लागला यार हा विषय. म्हणजे मंत्र्यांच्या बायका ह्या म्हणजे काय स्पेशल, यांना त्रास होईल, म्हणजे काही असा गुन्हा घडला तर म्हणजे चांगलं नाही वगैरे वगैरे. आणि हे साधारण जनता आहे, यांच्या मुलींवर काही झालं, यांच्या बायकांवर काही झालं तर काही ॲक्शन नाही, नो, चालू द्या जसं चाललं आहे तसं. तेव्हा या महिला कार्यकर्त्या कुठं गेल्या? तेव्हा कधीच कोणत्याच मालेगाव प्रकरणात वगैरे कोणी कुठंच दिसलं नाही एवढं फास्ट. जसं आता अंजलीताई भारतीवर जी ॲक्शन घेण्यासाठी तुटून पडल्या की ही बाई कोण, ही कोण, तेव्हा त्यांना बाबासाहेब दिसले. तेव्हा ते म्हणत आहेत की बाबासाहेबाचे हे प्रबोधनकार, आणि हे अशी बोलत आहे, तशी बोलत आहे. आणि जेव्हा ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जे पालकमंत्री साहेब काही म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलं, तेव्हा पुन्हा कोणीच ॲक्शन नाही घेतली. तेव्हा कोणत्या महिलांचा व्हिडिओ नाही आला की कोणत्या पुरुषांचा राजकारणातून कोणाचाच व्हिडिओ नाही आला की पालकमंत्र्याचं चुकलं आहे, हो घ्यायला पाहिजे होतं नाव, असा कोणाचाही व्हिडिओ नाही आला. तेव्हा कुठं गेले? आणि लगेच अंजलीताई भारतीवर लगेच ॲक्शन की यांच्यावर कारवाई करा, हे करा, ते करा. अरे डिअर डार्लिंग, मित्र मैत्रिणींनो, यार हे भेदभाव सोडा, सगळं जातीवाद सोडा. ती ती बिनधास्त गायिका आहे की डायरेक्ट बोलत असते. आणि जर तिच्या मनात भीती किंवा काही चुकीचं बोलत असती ती, तर अशी बिनधास्त एवढी बोलली नसती ती. तिचा उद्देश खूप चांगला होता की या मुलींवर जेव्हा होते तेव्हा तुम्ही तेवढ्या फास्ट म्हणजे ॲक्शन नाही घ्या. आणि फक्त एका महिलेला म्हणजे मंत्र्याची बायको आहे म्हणून तोंडी बोलण्यात आलं, कोणी काही केलेलं नाही आहे, फक्त तोंडी बोलण्यात आलं आहे. फक्त हेच तिचा उद्देश होता की काहीतरी कारवाई, अशी ठोस कारवाई करा, म्हणून ती अशी बोलण्यात जरा एक शब्द बोलली. पण तसा तिचा उद्देश नव्हता. आणि कोणतीच महिला कोणत्याच महिलेबद्दल असे विचार नाही करणार, मी पण नाही करणार, कोणीच नाही करणार की मी नाही म्हणणार की त्या महिलेवर असं झालं पाहिजे, असा कोणीच विचार करत नाही. आणि अंजली भारतीताई यांनी पण नाही केला आहे. तर चुकीचा गैरसमज पसरवू नका. आणि तुम्ही हा विचार करा की राजकारणातल्या लोकांच्या बायका स्पेशल नाही, त्या पण तेवढ्याच आहे महिला. आणि साधारण जनता जी आहे त्या पण महिला तेवढंच आहे, त्यांची पण इज्जत तेवढीच असते.
यांची पण इज्जत तेवढीच असते. तर प्लीज असा भेदभाव करू नका आणि जशी यांच्यासाठी ॲक्शन घेतल्या जाते तशी त्यांच्यासाठी घ्या. साधारण व्यक्तीसाठी घ्या ना ॲक्शन. ते काय बाहेर जगातून नाही आले आहेत ना, त्या पण महिलाच आहेत. खूप छान छोट्या छोट्या मुली असतात यार, तर त्यांच्यावर तेवढी फास्ट ॲक्शन घ्या आणि खूप अशी अशी असा एक कायदा काढा की बस ऑन द स्पॉट विषय संपला, जेणेकरून नंतर कोणी तशी तशी तसा विचार नाही करणार की मी असं करू की तसं करू. तर धन्यवाद. मला एवढंच म्हणायचं होतं की भारतीताई यांनी जाणून बुजून काही असं काम केलेलं नाही आहे. त्यांचा एक उद्देश होता बोलण्याचा. जय